उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून वादाची शक्यता। साहित्य मंडळाची पूर्व परवानगी न घेता सत्कार केल्याची माहिती समोर। विधानसभा निवडणुकीतील घोटाळे समोर आणणार आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये 47 लाख मतदार वाढले, त्याबाबत निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण न दिल्याचा आरोप। राजन साळवी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार। ठाण्यातील आनंद आश्रम येथे पक्षप्रवेश सोहळा। राजन साळवींसोबत पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील धनुष्यबाण हाती घेणार। भाजप म्हणतं दाग अच्छे है, ऑपरेशन टायगरवर आदित्य ठाकरेंची टीका। मंत्री धनंजय मुंडेंना परळी कोर्टाची कारणे दाखवा नोटीस। उमेदवारी अर्ज भरताना खरी माहिती लपवल्याचा आरोप। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवारांनी भाजप आमदार सुरेश धस यांची भेट टाळली। धस यांना अजित पवारांनी भेटीची वेळच दिली नाही। धस पीएच्या माध्यमातून अजित पवारांना पत्र पाठवणार। लाडकी बहीण योजना अडचणीत येण्याची शक्यता। निवडणुकांच्या काळात मोफत योजना जाहीर करणं चुकीचं, काहीही न करता लोकांचे पैसे देणं अयोग्य। सुप्रीम कोर्टाचे सरकारवर ताशेरे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।